हॅलो फ्रेंड्स, मी मानसी. तर तुमचं मुमेंट विथ मानसी या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज माझी एक काहीतरी स्ट्रीट फूड खायची इच्छा झालेली आहे. तर म्हटलं काय बरं खावं? तर आपण वडापाव हा नेहमीच खात असतो आणि मी कॉलेजमध्ये असताना मुलुंडला एकदा चीज बस्ट वडापाव खाल्ला होता आणि मला तो खूप आवडला होता. तर म्हटलं चला आता मागच्या वेळेस तुम्हाला वडापावची रेसिपी दाखवलीच होती. तर आता म्हटलं चीज बस वडापाव आपण बनवूया आणि आपली परीबाई ती सुद्धा येणार आहे आणि तिलाही चीज खूपच आवडतं, वडापाव पण खूप आवडतो. तर म्हटलं चला आज दोघांचं कॉम्बिनेशन आपण करूया आणि परीला आणि परीच्या माऊला चीज बस वडापाव खूप आवडत असल्यामुळे आज मी ती रेसिपी बनवणार आहे आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार आहे. तर चला आता त्याची कृती काय आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय-काय साहित्य यूज करणार आहोत, तर ते मी आता तुम्हाला दाखवते. तर चला आपण पाहूया. तर चला सगळ्यात पहिले आपण हे जे बटाटे आहेत, ते असे छान असे कुस्करून घेणार आहोत. तर हे बघा, हे असं आपण छानपैकी सगळीकडून आपण कुस्करून घेणार आहोत. आपल्याला एकदम स्मॅश नाही करायचेत, असं मला मम्मीने सांगितलं होतं. कधी वडापावसाठी बटाटे आपण एकदम स्मॅश नाही करत. म्हणून त्याला असं कुस्करून आपण घेत आहोत हातानेच. तर हे बघा आपला बटाटा इथे कुस्करून झालेला आहे. आता मी याच्यामध्ये टाकते ही हळद पावडर. त्यानंतर मी टाकते हे चवीप्रमाणे मीठ. तर चला आता आपले इथे ह्याच्यामध्ये मसाले टाकून झालेले आहेत. आता मी त्याला मस्त अशी फोडणीची तयारी करते आणि आता मी याच्यामध्ये तेल काढून घेतलेलं आहे. आता मी गॅस पेटवते. तर इथे मी आता तेल गरम करायला ठेवलंय. तर हे बघा याच्यामध्ये मी जिरं, मोहरी आणि हा जो कढीपत्ता आहे तो मी टाकते. गॅस बंद करून घेतलाय मी. तर मी आज एकटी शूट करते म्हणून हे शूट करणं आणि परत त्यात रेसिपी करणं ह्याच्यामध्ये मला सतत कॅमेराचा जो आपलं मोबाईलचा जो अँगल आहे तो चेंज करावा लागतो. तर त्या नादात मी हे करताना बटन चालू करायचंच विसरली. तर मी तुम्हाला सांगते की आता मी गॅसवरती फोडणी हे केली होती. त्याच्यामध्ये तेल, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता कुस्करून टाकला होता. कारण अख्खा आपला पोटात जात नाही, आपण बाजूला काढून ठेवतो म्हणून मी तो कुस्करून त्याच्यामध्ये टाकला होता आणि ती फोडणी गरम करून बाजूला घेतली आणि त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि मिरची याची जी मी पेस्ट केली होती ती मी त्याच्यामध्ये टाकली आणि पूर्ण मिक्स करून मी आता ते मिश्रण या बटाट्याच्या ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर चला आता याच्यामध्ये मी टाकते ही कोथिंबीर. अशा पद्धतीने मी सगळी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता आपल्याला सर्व मिश्रण हे मिक्स करून घ्यायचंय. तर हे बघा अशा पद्धतीने आपली सगळी भाजी जी आहे ती मिक्स करून झालेली आहे. आता पुढे आपण जे बेसनाचं पीठ तयार करणार आहोत तर ते कसं करणार आहोत तर मी ते तुम्हाला दाखवते. खरं तर आता मम्मी करणार आहे ते आणि मी शूट करणार आहे. कारण दोन्ही एकसाथ करणं मला कठीण पडेल कारण मला रीलसाठी पण घ्यायचंय, व्लॉगसाठी पण घ्यायचंय. त्यामुळे आता मम्मी कृती करेल आणि मी ते त्याचं शूट करते तर तुम्ही बघा. तर इथे आता सगळ्यात पहिले आपण घेतलंय बेसनाचं पीठ आणि त्यात टाकलंय थोडंसं हिंग. आता आपण यात पण थोडी हळद टाकतोय आणि चवीप्रमाणे मीठ. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि थोडं थोडं यात पाणी टाकणार आहोत. तर जे वड्याचं जे आपण हे पीठ बनवतोय ती बनवणं खरं तर एक कला आहे. भाजी बनवणं सोपं आहे पण पीठ प्रॉपर झालं पाहिजे कारण एकदम पातळ पण नको आणि एकदम घट्ट पण नको. बरोबर की नाही? बोलू शकते तू. मम्मीने स्टॅच्यू केलाय तिचा, काय बोलत नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे लागत लागत पीठ टाकायचंय. पाणी टाकायचंय. आपलं सॉरी अशा पद्धतीने आपल्याला लागत लागत पाणी टाकायचंय पिठामध्ये. असं होतं मानसी काकडे जेव्हा
दोन गोष्टी एकत्र करायला जाते का मग गडबड होते, म्हणून मी जास्त शूट करत नाही. लोकांना वाटतं मला जेवण बनवता येत नाही, माहितीये का? फक्त खायचं काम करते, मम्मी बनवते नी. लोकांना माहितीये ना, कुठे मोदक करता येतात, कुठे भाकरी करता येते, कुठे भाकरी करता इथे येते. कांदा कापणं जीवावर माझ्या. आता आपण हे जे पीठ आहे ते चांगलं फेटून घेणार आहोत, कारण आत्ताच मम्मीने मला सांगितलं की जेवढं आपण फेटून घेणार तेवढं ते हलकं होणार. बघा, अशा पद्धतीने आपलं प्रॉपर पीठ तयार झालेलं आहे. तर आता पुढची कृती पाहूया. अच्छा, हिच्या मिरच्या तळायची. इथे वडापाव बनायचा आता वाता नाही, पण ही मिरच्या आधी काढून ठेवते. तर हे बघा, इथे मी हे 2 चीज क्यूब आहेत ते काढून घेतले. मम्मीला बाकी वड्यांमध्ये चीज नकोय, कारण तिला साधा वडापाव खायचा आहे. सो मी फक्त तुम्हाला दाखवायला 2च वड्यांमध्ये हे चीज टाकणार आहे. आणि तर चला, आता मी या पिठाचे मस्त गोळे बनवून घेते आणि त्याच्यामध्ये चीज टाकते. तर हे बघा, मी अशा पद्धतीने याची वाटी करून घेते आणि हे यामध्ये असं टाकणार आहे आणि असं फोल्ड करून घेणार आहे. आणि एका साईडला मम्मी सुद्धा आलेली आहे. अशा पद्धतीने मी हा दुसरा सुद्धा बनवून घेते. मी खरं तर अख्खा टाकणार होती, पण आता अख्खा नाही टाकत आहे मी, कारण तो खूपच मोठा बनेल. त्याच्यामुळे मी अर्धा केला गपचूप. तर आता आपण इथे तेल तापवायला ठेवूयात. पण आणि नेहमीप्रमाणे आमचा गॅस पचका करतोय. सालाबाद प्रमाणे गॅस चालू होत नाही. येस. तर आता इथे तेल तापतय. इथे आपले वडे तयार आहेत. हे बघा, हे अशा पद्धतीने मम्मी आधी टेस्ट करते. अरे पडकी. त्याला इच्छाच नाहीये. बघ ना, हे बघा, हे अशा पद्धतीने मम्मी टेस्ट करते तेल तापलंय की नाही ते बघायला. आणि हे बघा, असं आपण हे या ह्याच्यात काय म्हणणार, कोटिंग करून घेतोय. आणि अशा पद्धतीने आपण हा वडा तेलात सोडत आहोत. हे बघा, अशा पद्धतीने मम्मीने दुसरा सुद्धा वडा टाकलेला आहे. काय अजून टाकलाय नाही, पिठात टाकलाय ग. असं बोललं. आणि वाक्य पूर्ण करा. आणि आता इथे दुसरा वडा तळायला सोडलेला आहे आणि तिसरा सुद्धा तेलामध्ये सोडलेला आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण हे तळून घेतोय, तीनही वडे. बाकीचे पण तळणार आहोत, पण नंतर. दोन्ही बाजूने आपल्याला ते चांगले फ्राय करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मम्मीला मी कामाला लावलंय तळायच्या. ए गप्पा बस. मामाच्या गावाला चालू आहे. हे बघा, मम्मी आता वडे ह्याच्यातून काढून घेते. मस्त मोठा मोठा बनलाय वडा. हे बघा, इथे वडापाव सोबत खायला मम्मीने इथे मस्त अशा मिरच्या तळलेल्या आहेत. वा वा वा, खूप मस्त. आणि याच्यावरती आपण मस्त पैकी टाकतोय मीठ. हळू. तर आता आपण मस्त एका साईडला ही ग्रीन चटणी आहे ती लावून घेणार आहोत, कारण मला थोडं स्पायसी पाहिजे म्हणून. आणि हे जे अर्ध चीज स्लाइस आहे ते मी यामध्ये ठेवत आहे. त्यानंतर ठेवते हा वडा. आणि आता मस्त ही लाल चटणी जी आहे ती मी यामध्ये ठेवते. आणि अजून एक जे चीज स्लाइस होतं ते मी या बाजूनी सुद्धा ठेवत आहे. असा आपला हा चीज बस वडापाव तयार झालाय. आता मी दुसरा पण करून घेते. तर आता इथे आपण ठेवत आहोत ही चटणी.
त्याच्यानंतर तयार केलेला हा एक वडापाव, त्याच्यानंतर हा दुसरा वडापाव आणि त्याचबरोबर या तळलेल्या मिरच्या. तर हे बघा, अशा प्रकारे आपला हा चीज बस वडापाव तयार झालेला आहे खाण्यासाठी. आणि आता मी मस्त याचा आस्वाद घेते आणि तुम्हाला सुद्धा ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि असेच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मुमेंट विथ मानसी या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, अशाच नवनवीन रेसिपीज, व्लॉग्स घेऊन मी तुम्हाला पुन्हा भेटेल मुमेंट विथ मानसी या चॅनलमध्ये. तोपर्यंत बाय.